बाहेर खूप थंडी वाढलेली आहे आता आणि मी मंदिरामध्ये जाऊन आल्यावरती मला खूप थंडी वाजलेली होती. मी अगोदर माझ्यासाठी गरम पाणी बनवून घेतलं आणि स्वयंपाकाला लागायचं होतं, तर म्हटलं अगोदर चहाही बनवून घ्यावात. गरम पाणी आणि चहा असं दोन्ही अगोदर घेऊन घेतलं आणि नंतर मग माझी आता इथे स्वयंपाकाची तयारी करून घेतली होती. पीठ वगैरे भिजून घेतलेलं होतं अगोदरच. पिल्लूला चीज पराठा बनवून दिला होता स्कूलमध्ये आणि अजून तर जेवण सगळं बाकी होतं, पण भांडे बघा किती पडलेले आहे सगळे. अगोदर भांडे घासून घेतले सगळे हे आणि आज काय सोमवार होता म्हणून इथे साबुदाणे भिजत ठेवले होते. तुमच्याकडे साबुदाणा म्हणतात का साबुदाणे हे नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे साबुदाणा म्हणतात. आणि हे भिजू वगैरे घातलं आणि नंतर मग पिल्लूला स्कूलमधून घेऊन आल्यावरती आम्ही दोघींनी जेवण केलं आणि जेवण झाल्यावरती थोड्या वेळ झोपले होते मी. तर पिल्लूही माझ्यासोबत आज झोपली होती. ती काय कधी दुपारी झोपत नाही, पण आज मस्त झोपली होती ती पण. उठल्यावरती हे सगळे भांडे वगैरे होते. माझ्या सकाळचा टिफिन होता पिल्लूचा आणि जेवलेले भांडे ते तसेच ठेवलेले होते मी. ते सगळे भांडे वगैरे घासून घेतले आणि चहा ठेवला होता इकडे. तर जोपर्यंत चहा होतो तोपर्यंत भांडे घासून घेतले होते. चहा वगैरे घेतला आणि आज थोडंसं बाहेर काम होतं, मार्केटमध्ये गेलेले होते. तर तिथून आल्यावरती अगोदर देवाला दिवा आणि धूप वगैरे लावून घेतली. आरती काय केलेली नव्हती आज, उशीर झाला होता, 7:30 वाजले होते म्हणून आरती नाही केली आज. फक्त अगरबत्ती आणि धूप लावून घेतलं आणि नंतर मग साबुदाणा बनवायला घेतला. बटाटा वगैरे कट करून घेतला, नंतर साबुदाणा परतून घेतला आणि चला व्हिडिओ इथं सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.